या ठिकाणी अतिशय सुंदर सुरुवात या बारीला रंगतदार आता या ठिकाणी बारी चालू आहे। हा मंगेश साहेब खाली पडाल म्हणताय तुमच्या ठिकाणी आता घ्यायचं आहे। या मंगेश साहेब इकडे या। चला लवकर घेतोय मी नंतर तुम्ही घरी जाऊन झोपशा। चला मंगेश साहेब ते झान घ्या जरा अशी हातात झान घ्या ना। चला बोलूया स्थळी पळवूया कृष्णराज यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचे इनाम आलेले जोरदार टाळ्या होत्या। आमचे मंगेश भाईसाठी एक गाणं या ठिकाणी सादर करूया कारण अतिशय सुंदर त्यांचा डान्स आहे। खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला। प्रेमावर पडलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तुझं म्हणसी गद्दार मला गद्दारी करून तुझं म्हणसी गद्दार मला। बघा रांगोळीमध्ये कुठेही जिल्ह्यामध्ये कुठच्याही जिल्ह्यामध्ये अंक घेऊन जावा रांगोळीमध्ये 1 नंबर काढणारे आमचे नाव असते पाडेकर साहेब मेडिकल वाले आमचे यांच्याकडून 200 रुपयाचं इनाम आलंय। धन्यवाद। आणि तुमचं नाव कसं काय? अनिल पळेकर। म्हणजे अचानक भयानक काम करणारे म्हणजे नियमबद्ध रांगोळी काढणारे या म्हणजे लक्ष केंद्रित करणारे अनिल जोरदार त्यांच्या वा वा सुंदर 2-3 रांगोळी मला दाखवलं। एक वया दाखवला नाही एक घोडो दाखवला नाही काढतो ते हा हे कांडेचोर दाखवला नाही दुसरं आंबेचोर दाखवला नाही कॅनिंग वस्तू एक गायवालं दाखवला नाही म्हणजे भारी कला। अरे संदेश नाही बुवा दुसरा असा काहीतरी खराब बोलण्यापेक्षा ना अशी जर पावर वाढव तुका थोडीशी कशी गुरमी झाली या गायनाची तुका घाड वाटतं की माझ्याशिवाय तानसेन कोण नाही। अरे मध्ये आपले भीमसेन तू काय तानसेन घेऊन बसलं। अरे जसे यमक तसे जुळवतात लोक म्हणजे ह्याची मेमरी लय शार्प आहे। नाकावडला खरोखरच कांडेचोर आपण मेमरी भारी आहे। जो 5GB चा कार्ड वापरता वाटतं होय 5G आणि बाजू का तिकडं पाहिजे वा काय माहिती ही जर नाकेर बारी असते ना तर लय पेटवलं असतंय की बीच में गल्ली है ना आपको दिखता नहीं गल्ली कॉमेडी बरोबर धन्यवाद। आणि अतिशय सुंदर रंग त्या ठिकाणी आलेले आमचे नाईक बुवा बोलले की बुवा काय म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश काय की 15 वर्षांनी घासणारी पण ह्यांका काय येत नाही पण अंका बुवा डबल बारीसाठी तुमका मागाव्या लागतात बाऱ्या। शुभम पाळेकर बुवांकडे तुमका मागावी लागते बारी। एवढं गायन तुझं चांगलं असून सुद्धा बारी मागावी लागते की नाही ही खंत वाटतंय आज बरोबर काय बुवा मग बघा होय म्हणून सांगतो तुम्हीच सांगितलं की आपलं अस्तित्व निर्माण करूचा लागता थोडसाच लागता बुवा लक्षात घ्या तर बारी येत नाही।
लक्षात घ्या, तिने 4 दिलाने पण मी एक तरी दिले, पण नाव काढलंच नाही. माझ्या हृदयात सगळे पडले. म्हणून सांगतोय देवचीत लागता म्हणजे काहीतरी डायरेक्ट बारी येऊची लागता बुवा. आता माका पुन्हा ही झाली की उद्या तिरंगी आहे, संदीप लोके बुवा आहे, अरुण घाडी बुवा आहे. अरुण मी बघणार वरून लोके बिंदास आमचे लोके आहे. लक्षात घे, उद्या बघ कशी काय कचाकच वारी होणार आहे तिरंगी सामना. हो लक्षात घे, उद्या परत 27 ला मुंबईला वारी आहे, पुन्हा 2 तारीखला जोगेश्वरीला आहे, परत 9 ला घाटकोपरला आहे, पुन्हा 24 ला डोंबिवलीला आहे, 26 ला काळ चौकीत आहे, परत मला वाटतं 31 ला फणसगावला आहे पेंडुरकरवाडीमध्ये. हो अशा बाहेर लागूच लागतं. गायक सुंदर आहे, पण काहीतरी तुका जी गळची बाधा आहे ती काढूची लागत बाबा, तर तो सुधार नाही तर नाही. कारण इलस तू टायमर लेट इलस तर इलस आणि सगळे पवाडे घेऊन गेलस. बाजी इले, शिवाजी साहेब इले, सगळे आमचे इले. चांगला नाही पवाडे घेऊन काय टाइम आहे अजून गजरा. बुवा लक्षात घ्या. लिव 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 हे समोरवाले बोल. हा घागर घागरवाले शुभम पळेकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलंय. धन्यवाद. पंकज पाळेकर. पंकज प म्हणजे परत माघार नाही, क म्हणजे कणखर म्हणायचे, ज म्हणजे जप नामाचा करणारे. पंकज कुठले ते पंकज खेळते हात वर. हा नको गावात येऊन चढी गाणे गेले. निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया, तुम्ही ताका सांगितलं नाही धुरेबुवानी की इंदुलकरांनी गड बांधला आणि खरोखरच इंदुलकर हिरोजी इंदुलकरांनी काही साहेबांकडे मागितलेलं नाही महाराजांकडे, हे की नाही. कोण अतिशय सुंदर सांगितलं नाही बरोबर. पण बुवा महाराजांचे मावळे सुद्धा तसेच होते, जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा केला, सर केला मंडळी. म्हणून तुम्हाला सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा क्रॉस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव
संताजी अफजल खानाचा मुडका कापून आणतो, त्याचं नाव संभाजी गावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं धोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. जय भवानी. दोन्ही बुवानी गरजा महाराष्ट्र माझा घेतलाय गीत बघा. आमच्या भास्कर साहेबांसाठी एक गीत गेलं. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. हिरवा वरदा कृष्ण बोलणा भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घाटाला, हिमतडीच्या तटानाया, हिमतडीच्या तटानाया यमुनेचे पाणी बाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय आपली झलक सबसे अलग. मी म्हटलं तर ना आपण डायरेक्ट सॅल्यूट मारणं गरजेचं आहे. बघ एकच फाईट पण वातावरण टाईट, कसे सगळे थांबले ते बघ. म्हणजे थंडीचा सुद्धा त्यांनी काय बघायला नाही. ते काय फायदा काय नाही. घराकडे गेल्यावर त्यांची लक्ष्मी काय नाही, आमची लक्ष्मी काय म्हणणार. हिलाच तीन बुवांचा बघून काय भजन भजन, हिलाच भेंडा लाल करून आता खावत करतो आणि करून सर्टिफिकेट आहे मोदी साहेबांना आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. सर्व ह्या गव्हर्नमेंटला लोकसंख्या कमी करूच्या नाही म्हटलंच तरी आज या पळेकर गावामध्ये किती लोक आमच्या तिघांमुळे अडकान पडले. म्हणजे एके रात्री किती प्रोडक्शन कमी झाला. पेट में दर्द होता है. म्हटलं नाही त्यांनी बंगारवालो दिसतोस म्हणून. बोला काहीतरी सगळ्यात धंदो हा सगळ्यांचा धंदो हा. तुझो पण धंदो हा, माझो पण धंदो, पण तुझो धंदो असा काहीतरी बोलता येता बुआ सगळा. जिसको समझाओ पातल पातल हंसा, जिसको नहीं समझा तुम्हारे मुंह में देख के हंसा, जिसको समझाओ बाबा ही झोप पळूच्या. तुका सुरुवातीत का गरम केलं नाका माहिती आहे. तो गरम होणार नाही लगेच, त्याच्यामुळे गरम करूच लागलो. हे कसे आपले बरे मधीच पोळी बाजूने घेतला आणि पटकन झटपट झटपट पटापट पटापट आपल्या त्यावेळेला पोळी बाजूने घेतला आणि पटकन. काय सांगणार वया आणि काय कांडेसोर त्यांच्या पाचवीच्या वेळी काय गेलो कोण म्हणत असतो मग अशी तो आमला सुद्धा लाच वाटतं बुवा. त्यांनी म्हणत होते मग की त्याच्या पाचवीच्या वेळी काळो नको गेलो म्हणून सांगतोय. बोलताना मोजबाग करा, लक्षात घ्या. मंगेशजी पळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. आमचे भारतीय पळेकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. युग श्रिया मँगो वा मँगो 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 युग युगे युगे 28 हा बारी केले डबल वारी. ही जवळजवळ माकवाडा 6वी की 7वी वारी आहे. तुझा कपाळ बदली करणार आहे. एका जागाने एवढं भारी झाले म्हणजे बघ तरी काय गणित मारून आहे की नाही. तुम्ही आपले 1-1 2-2 वाले तरी आज
स्त्री म्हणजे गणरायाचा पहिला मान स्त्रिया या म्हणजे यातना कठीण भोगावी लागते नाही गो 100 रुपयाचं इनाम आणि आमचे बुवा विलास राणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं इनाम आले जोरदार टाळ्या बुवा तुम्ही गजरामध्ये थोडस टाइम काढल्यामुळे आमका सुद्धा टाइम आका वाटत नाही माझ्या गजऱ्यापर्यंत थांबतील हा हे जाऊन दे पण बुवा तुम्हाला सांगू इच्छितो दोन्ही बुवाना की पाळेकरवाडी गाव म्हटलं की कलाकारांची खाण म्हटलं जातं बुवा लक्षात घ्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये बुवा घडलेले आहे बुवा लक्षात घ्या आहे की नाही म्हणून सांगतोय तुम्हाला फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आज लोकांची फाटते पाळेकरवाडीचा इतिहास कलाकारांनीच लिहिलाय म्हणून सांगतोय या ठिकाणी शांताबाई तुमच्याकडे एक गाणं घ्या म्हणतात शांताबाई तो एक पोरगो आहे त्याच्या बाजूचा तो खरी गेलो समजत नाही सगळ्या गाणं बघे रडू नको बाळा अरे मी खेळाया जाते रडू नको बाळा अरे मी खेळाया जाते विषय गंभीर तिथे भास्कर सेटच खंबीर लक्षात घ्या ऍडव्हान्स जरी 2000 माका दिल्यानी आहे की नाही तरी माका परत फोन केल्याने 1,00,000 रुपये सांगले तरी एनी टाइम देऊ शकतो म्हणाले म्हटलं एवढे नको सेट एवढे पण झाले एक पेटी नाही 4-4 पेटी देतो लक्षात घे तुमको क्या पता है सेट 500 देणार 100-200 देणार नाही डायरेक्ट 500 हा सेट बदल एक गाणं एक डेकोरेट वा जी सेवा करतात ना मी इथे आल्याच्या नंतर बघितलं मला सांगितलं काही लोकांनी की बुवा 2-2 गाड्या लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सेटनी बरोबरच म्हणून मराठीमध्ये काय म्हणतात की मानव सेवा हीच करी ईश्वर सेवा इंग्लिश मध्ये सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड तुझ्या पेंटिंग पडला भाग पडला घबरायचं नाही भिने का नहीं डरने का नहीं कुछ करने का नहीं खाने का सो जाने का नया आहे एका वाटलं माकाच बोलू घेता हे सगळे दोघे जण दुप्पटलेले तो सांगता कर्म चांगला असावं लागतं अरे यांचं कर्म चांगलं आहे की भास्कर शेठ पाळेकरांकडे आधार घेऊन काम करतात कर्म चांगलं आहे त्यांचं आहे की नाही बरोबर बिंदास कुछ भी कम लगेगा तो इधर बैग भराए पैसे से आम्ही आव ना डोंट वरी पण मुतून आलं तसं नया आहे बोलो काही जाता होता नया आहे तुमच्या ठिकाणा घेऊया पुन्हा एकदा अजून एक शरद दाखवा कारण तुमच्यामुळे खेळ रंगणार आहे लक्षात घ्या कारण अजूनपर्यंत गाणारो फतेह अली खान खरीदिलो ना पाकिस्तान इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आय लव्ह माय कंट्री करून टाकेन बॉर्डरी मंगेची 90 हिलान तुमका चपटी कोणती माझी आग्ने हा कंट्री चला तुमच्या ठिकाणा घ्या सांगा कधी कळणार तुला भाव माझा
वेदा राजेश पाळेकर, आम्र महर्षी राजेश पाळेकर त्यांची वेदा वे म्हणजे वेचून मगाशी वेळेचं बंधन तुम्हाला सांगितलेलं होतं ते तुम्ही पाळलं नाही म्हणून तुम्हाला अजून जेवण नाही. काका म्हटलं बहुतेक गांडो घेऊनच तुमका मारतो की काय म्हणून राजेश राम म्हणजे राग येत नाही, जे म्हणजे जेव्हा तेव्हा केव्हाही एनी टाइम पैसे देणारे, श म्हणजे शब्दाच्या पक्के ते राजेश आहे. एकच वादा आमचे राजेश दादा, एकच वादा आमचे राजेश दादा, शिरसाड बुवा खाली हलवू का दिलेलो हा. मला असं वाटलं तुमका पाचशे येते माका पण हा. बघा भास्कर शेठ पाळेकर यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचे इनाम आले. जोरदार हा नावाची फोड म्हणजे बघा जरा. हा म्हणजे भाकीत खरंच सांगणारे, टायमाचं बंधन पाळणारे म्हणजे हे एक व्यक्ती इथे आहेत. आणि दुसरी मला वाटतं त्यांनी सांगितलं राणे म्हणून कोणतरी आहेत आणि आमचे भाजपचे तेली साहेब ना, जनार्दन तेली, म्हणजे तिन्ही जे आहेत त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश हे खरोखरच वेळेचं बंधन पाळतात. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन जरा धन्यवाद. 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. संदेश नाही करे बुवा ఒకటి రెండు మూడు ఆరు నాలుగు ఐదు 8 9 10 10 సుట్టుడు యాత్రకు కుడు కుడు आता बघताय बघा कसं रे. चन पचन गावडा आमचा बाजू खुल बावडा, त्याच्या पुढे गगन बावडा, खाली लसकी जांभवडा, आमचा गाव मारडा, बाजू तिरावडा, तुमच्या इकडे जांभवडा, माझा गाव मारडा. चन पचन गावडा अरे प्रॉपर बापाडा. हा प्रॉपर बापाडा म्हणजे इंग्लिश पापड किती मध्ये येतो बघ. एका गणेश बुवा एके बाजू चाटे वाढतात, एके बाजू कोकाटे वाढतात. एवढा इंग्लिश भाई म्हणून तुमच्या टेक गाणं घेते बघा. डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही, डब्ल्यूई म्हणजे आम्ही,
या नवीन नवतरुण बुवा असून सुद्धा म्हणजे 15 वर्षापासून भजन करतायत पण अजून सुद्धा गतिमान असतो मेमरी बरी आहे साधारण जोडे घेऊन लागणार काहीतरी येता आम्ही तुमका पुरा मालवण पर्यंत काय टेन्शन घ्यायचं नाही मग जोडी भारी होईल पाळी करेला आवाची आमच्या शान भास्कर साहेबांचा क्षेत्रामध्ये आहेत आणि खरोखरच त्या वेळेला त्यांनी 2002 साली एवढी मेहनत घेऊन आंबा बागायदार आता ते बनले एवढे तिघांना विकत घेऊन सुद्धा त्यांच्याकडे पैसे पुरतील एवढे पैसे लक्षात घे संदेश खाली संदेश देऊ नकोस मेसेज पण पाठव तो संदेश म्हणजे आपल्याला काहीतरी जास्त येतं ओरडॅक असं नाही याच्यामधून कॉमेडी केली पाहिजे बघ महिला वर्ग कशा टप्पू मुकू बघताय एकदा वाटलं की हो दुसरं आहे नेपाळी जरी तो जरी म्हटला नाही तरी नेपाळवर नाही गेलो हो कारण तुका ते म्हणणार होते की काळोखा तुका शोधू जर आता हरिजन मारलेला असं त्यांचा म्हणणं होता फॉर्नर माणूस आहे बघा बालर काय काय या पण बाकी काय माहिती माका लय त्यांची दया येतात थोडी कारण माका सुद्धा कसा मुंगडा घेताना बघितली हा म्हणजे तळ्याच्या बाजारामध्ये स्वस्त मिळता म्हणून मी थै घेतलं तुला मग बारीक लक्ष किती तो बघा मुंगडाळ पण जाणार होता मी कुडाळ म्हणा बघणार मुंगडाळ त्याच्यामुळे माझी झाली तुरडाळ तुला म्हणूच काय म्हणता बुवा माका काय माहिती आता खैसून येतो आवाज येता तो हडेसून येता खालसून येता की वरसून येता काय समजत नाही ते सर्व मार्केटमध्ये बघितले ना मुलामा एकदा असं मार्केटमध्ये गेलो जत्रा चालू होती सोरट लावल्यावर पहिली लागली पाल त्याका लागली पाल आणि ह्याका लागलो घोडो हे सुद्धा घोडो गेलं ते घेऊन पळाले आता गेलेले नाही आता या 15 वर्षात भारी लोक हिंदी बहुत बोलता है वो क्या हिंदी बोलता है जसं का आमका हिंदी माहितीच नाही नांदगाव हिंदी बोलता है अरे ट्रेन में घुसा बाजूसून भैया होते 4-5 उभे भैया उभे असताना एका खाज उठली ती खाजू खाई गाव ना म्हणताना अकडे तकडे टन मारून लागल्यावर एक भैया म्हणता ए भाई क्या करता है हे म्हणतात क्या करता है खाज उठे तो खांजवता है भैया म्हणता खांजवता तो तेरा खांजव मेरा क्यों खांजवता है कोणाचा खांजवला तो भैया तर नाही खांजवत मराठाचाच खांजवता अरे बाबा या सगळ्या डबल बारी आहे त्याच्यात राग बी काय नाही पोटात दुखवतो काही व्यवहार नाही ही डबल बारी आहे तू टायमिंग कसं आहे सगळ्यांना टायमिंग थोडस येऊ त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा टायमिंग मी घेणार आहे आता 6 वाजून जर तुका लक्षात घे उद्याचा तुझा काम काय नाही कारण मी उपळ सोडलोय तू सोडून आहे हा धोंडो म्हणजे कसे माझे धरकरी येते बघ एवढे मी शिष्य घडवले या गावात येऊन एवढं बोलवत लागतात एवढी कॅपॅसिटी लागतात कॅपॅसिटी हा मध्ये तिने सांगला नाही 2000 लेडीज बरोबर बारी करणारा एकमेव शिरसाट बुवा लक्षात येते तेवढी कॅपॅसिटी लागतात कॅपॅसिटी तू जन्म केली एकदा तरी बारी घे बघूया दोनवीला म्हणताना घेत खुळो झालेलो नावा नको म्हणून सांगतोय काय माहितीये की काय बोलताना
काही बंधन असतात. तुझा पण बरोबर आहे की जास्त ओरडा करायचा नाही, ही डबल बारी आहे. ते का माहिती आहे, रात्री बादरी काय नाही, पण बोलताना थोडा ट्रॅक व्यवस्थित ठेवतो लागतात. कारण मी करते बारी कसं माहितीये की त्यांचे पैसे वसूल होतात. माका लोक बोलवतात, माका काय येत नाही बघला, मी म्हणते माका कायच येत नाही, पण माका बोलवतात किती आहे माझे यांच्यासारखे असे गुणावून ठेवले तुमच्या दोघांसारखे, तुमच्यासारखे जर असे भरपूर म्हणजे माझ्या हातात पण लागत नाही. म्हणजे का माहितीये, मी जरी तुम्ही जरी काय बोललास तरी पलटवार करण्याची ताकद आहे माझ्याकडे. प्रेझेंटेशन माझं तसा आहे की नाही. म्हणून सांगतोय, समुद्राची किंमत कळण्यासाठी लाटांच्या जवळ यावं लागतं, पाण्याचं मोल कळण्यासाठी दुष्काळात मिसळावं लागतं, आणि छत्रपतींचं लाख मोलाचं साम्राज्य समजण्यासाठी सुद्धा मराठीच असावं लागतं. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांचे काय हाल केले औरंगजेबाने तुम्हाला सर्वांना माहिती आहे. छावा पिक्चर पाहिला असेल. एका रागिलो नु 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 म्हटल्यावर खा नु नु नु. बोलण्याची टेक्निक असतात बाबा, राग खायला आता आमचे गुंडू सावंत बसतात तेव्हा तरी म्हणतो की नाही, काय म्हणतात नाही ते नव्हे, कुंडली कवरदा वरदे 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 तेव्हा तरी म्हणतात. मग मी म्हणतोय वरदे गाव आमका माहिती आहे, सांगायची गरज नाही, त्यांना राग येत नाही. तुला राग आलो मोठो, कारण तुका राग राही असल्यामुळे तुका राग जास्त येतात. इकडे राग येत नाही, ह्यो आंबट तिकड दोन्ही सारखा. गुलाब काढलाच कोंबडो बाहेर भारी. बहुतेक माका वाटतं काय माहिती, जर आपली दोघांची बारी असली ना तर काय पेटून जाणार बारी, काय टेन्शन घ्यायचं नाही. तुमका तळच बारी देऊया, बघूया काय कर तुमचे. हा आता लिहून घेऊ नको, मी काय म्हणाय सांगताय, तुम्ही कोतवाला दोन्ही, तुम्ही तराठी असते. 7 बारे आजूबाजूच्या गावाचे तुम्ही काढून द्यायचे, नाही तरी 15 फ्लॅट काढून द्यायचे, जास्त नाही. म्हणून तुमच्यासाठी हा दोघांसाठी तो बघा थंडीतून पूर्व अजून थांबलेलो तुझ्यासाठी या कारणाने मनात माझ्या आली सारी तळ भावना. ही तर खरी बोलूया, एवढा तुम्ही जोरात हसू शकत नाही, पोटा दुखत पोटा मग त्याच्यामुळे काय म्हणजे स्टॅमिना वापरावं लागतं. तुमका ह्या जमणार नाही, कारण काय माहिती तुमची कवटा फुटती, एवढा जमवणार हलवचा म्हणजे का जे का आहे तो त्यांनी सगळे मग पेटू, आणि आता म्हणतो जागा देऊन दे. हा चला पण त्या त्वरण विसरलं आज चालत नाही. शेण घालून गेलं तर थेट शेणवालं सुद्धा राग एवढी पनवती राहावं लागली दोघं. अरे बंदोबस्त 8 दिवस माझा बंदोबस्त चाललेलो हा बघा. माझ्या डोईवर भरली गागर रे, भरली गागर रे, काना रस्त्यात अडवू नको रे.
बघ 5-6 मिनिटं झाला पण कडक झाला असा कुठला कडक करूच लागता बारी लक्षात घे नरम राहून जमवत नाही हिने आपली बाजी मारला नाही फटाफट फटाफट षटकार चौकार लगेच अंदा पाहिजे तुमचा हेच भेटला तर वर नको गोड बोलून भारी केलं ना बारी मग मधी अरे हमें किसी से कम नहीं तुमचा कसा त्याचा कसा लाखो करोडों की भूल जेब में डालो तो कोटी भूल अरे तो हळूहळू संदीप पुजाऱ्यांसारखं बोलतो हळूहळू आता बघा पुण्याचा तळपाट होईल तिला साधारण गेलेला इकडे कसं आहे पोहायचा तिकडे बुरशी ऐक नाही बाजू का बुरशी आता पोट अर्धा बुरशी मग आमका तरी बुरशी तू करू बघतो सरशी पण दरम्यान मारशी तुम्ही थांबलात सर्वजण अजूनपर्यंत धन्यवाद कारण 12-12:30 तरी मला वाटतं झाले वाटतं धन्यवाद देतो पण पुन्हा एकदा शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य भास्कर सेठ तरी पण ते का पाकिट द्यायचा ना लक्षात घ्या लेट दिलेला लेट माणसात तुमच्याकडे शिक्षा झालीच पाहिजे हा 500 जण माका येऊ हवे त्यांना सांगले परत म्हणजे तुम्ही किती लोकांना सांगला ऍडव्हान्स घेतलेला काय परिस्थिती असेल द्या तुमका मी सांगते ऍडव्हान्स का माणूस घेतला 2 फायदे एक तर कॅन्सल झाली तरी त्याच्याकडे होता दुसरा फायदा पण मेला गेला तर कॅन्सल होता तो फायदा दुसरा फायदा काय की आता सध्या असे नवीन बुवा येतात थोडेसे मध्ये 2000-3000 वाले ते सुद्धा नाका 8,000 देण्यापेक्षा ते घुसू शकत नाही म्हणजे माका बांधून ठेवतात असे म्हणजे नवीन असताना आम्ही पण वा नवीन असताना आम्ही पण तसाच केला कमचाच लागता नावासाठी त्यांनी काय सांगणार नाही आपली इमेज बनवण्यासाठी काहीतरी करावं लागतं बरोबर की नाही त्यांनी केलं म्हणून सांगतात ते कधी कधी एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात जास्त आवाज केलंस तर हातपाय गळ्यात सांगलं नाही त्यांनी आणि तारकासूर आणि काय म्हणतात ना ते महिषासूर तुमचं झालं त्यांनी सांगणार नाही भस्मासूर म्हणून तुम्ही उडवून द्या पेटून काय काळजी करायची जग जागलं असं आपल्याकडे कसा माहिती गणपती येतात बघा 8-10 दिवस राहता अतिशय सुंदर मग काय माहिती ही तिरंगी सामना शोधूनच काढला की हे बुवा हवे तुम्ही माझी निवड केल्याबद्दल खरोखर मनपूर्वक तुमचे आभार मानतो मी धन्यवाद आणि त्यांना सुद्धा काय लागलं असेल तुम्हाला आहे की नाही तरी पण मनपूर्वक आभार कारण तिरंगी सामना असल्यामुळे बुवा थोडं बोलावं लागतं कारण हिंदी बारीची ना पाळेकरवाड्यामध्ये मी बघितलं बारी कडक करावी लागते हा तुम्ही पैसे किती पण सांगा किती पण घ्या पण बारी कडक झाली पाहिजे बरोबर की नाही म्हणून बुवा बोलावं लागलं मी जर नाही बोलते तुम्ही दोघे बोला नसता म्हणून बघ एक दुसरं एक बुवा गाणं घेतात ते तुमच्याकडे दोघांसाठी होता काय बघूया नको नको अरे त्या गाणं घेपर्यंत तो सर रमणार नाही कोण अहो हो गणू बुवा इकडं आणि संदू बुवा तिकडं समजण्यासाठी काय म्हणजे थोडं सुसुदा लागतं हे डबल तिरंगी सामना आहे गणू बघा आमचे हसत राहतात ग म्हणजे गणती गती प्राप्त करून देणार नू म्हणजे नूतनीकरण संदू सम म्हणजे संघटना तयार करणार नू म्हणजे दुरावा होणार नाही मी जरी किती काय त्यांना बोलले तरी राग येणार नाही कारण निर्लज्ज माणूस आहे तू सांगतो अहो गणू बुवा इकडं अहो संदू बुवा तिकडं
तो त्याचं नाव फेमस झालं, लक्षात घ्या. म्हणून हे ट्रेनिंगसाठी हे बुवा उतरलेले आहे सध्या. तुम्हाला पण शुभेच्छा देतो बुवा, काय टेन्शन घेत नाही, तुमचा राग छान आहे. पण शिवरंजनी राग अडवण्यासाठी आणखी तो म्हणत होतो मगाशी मनात असो करी, कारण काय माहिती ते एकावन्न तुमचं राग कधी चुकलो की काय, त्याच्यामुळे तुम्ही म्हणून तुम्हाला सांगले थोडंसं भाषाभाषी जरा करा. तो राग थोडं आणखी जरा पुढे नाका भंगला काय येतच नाही, पण साधारण मध्ये जजमेंट आहे, जजमेंट आहे. हा, साधारण बघा तरी. मध्ये खायचं राग मिक्स केलं फक्त दोघांनी जरा सांगा, काय साधारण सा माका काय एवढा येत नाही, पण साधारण सांगा आपल्याला खायचो केलं. तुझे रूप माझे हृदयी, तुझे रूप तुझे रूप तुझे रूप तुझे रूप अपवासात करतात अमोल पांचाळ, जोरदार टाळ्या त्यांच्याकडे करू गावचे सुपुत्र अमोल पांचाळ अतिशय सुंदर आम्हाला साथ करतात. धन्यवाद. तबला साथ करतायत विनायक रांबाडे. हे म्हणजे विजय होऊन परत येणारे, नामध्ये नाबाद होणार नाही, हे म्हणजे जमाला सुद्धा घाबरत नाही, रात्री 2 वाजता येतात घरी. म्हणजे कर्तव्य दक्ष असणार ते विनायक, जोरदार टाळ्या त्यांच्याकडे म्हणतात. दोन्ही कोणता सांगतोय बघा, लाईट गेली तरी बारीक करूची कॅपॅसिटी लागतात तिकडे. हा तेवढा म्हणून बंद ठेवायचं नाही, भजन चालू राहू, म्हणजे 500 तुमच्या ते कापून नका वाढवून देणार. माझे हृदयी